सकाळी सचिन वाजेंनी माध्यमाला प्रतिक्रिया दिली. सचिन वाजेंचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना मी एक पत्र लिहिलंय, त्या पत्रामध्ये अनिल देशमुख हे पीए कडून पैसे घेत होते आणि ज्याच्यामध्ये जयंत पाटलांना. कोणाविषयी बोललात आपण? सचिन वाजे. कोण आहेत ते? ज्यांनी कोण आहेत ते? अँटिलिया प्रकरणातले आरोपी म्हणजे त्यांनी अच्छा आरोपी कुठे आहेत ते सध्या? कुठे वृद्धाश्रमात आहेत का साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या पवनार आश्रमात तपस्या करतायत? म्हणजे कोण आहेत ते? कोण आहेत ते? भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरतो आहे आणि पराभवाच्या भीतीनं विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा जर संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर ही निवडणूक न लढताच त्यांनी हा पराभव मान्य केलेला आहे. ज्या अँटिलिया प्रकरणात बॉम्ब ठेवले गेले तिथे, त्यानंतर एका निरपराध व्यक्तीचा खून केला गेला. महाराष्ट्राला नव्हे देशाला हादरवणाऱ्या या प्रकरणातले दोन मुख्य आरोपी पोलीस खात्यातले आणि त्यातला एक मुख्य आरोपी जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्यांना क्लीन चिट दिली भाजपनं. आणि उरलेले दोन आरोपी तुरुंगात होते, ते आता सध्या सुटलेत आणि मिंधे गटामध्ये आहेत. ते आता मिंधे गटामध्ये आहेत, त्यांच्यासाठी काम करतात. कदाचित ते निवडणुका लढतील अंधेरीतून. आणि हे दुसरे जे महात्मा आहेत जे अशा प्रकारे पत्रव्यवहार करून म्हणजे अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली, त्यानंतर त्यांनी काही फडणवीसांवरती आरोप केले. फडणवीसांनी उत्तर द्यायला पाहिजे. उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो. हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून, दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतोय की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत. हे मी वारंवार सांगतोय. हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल. तुरुंगात फोन जात आहे त्यांचे, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावी. आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतं आहे, खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्त्व देत आहे, एवढं महत्त्व देत आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या भाजपच्या एका टोळीनं किती खाली आणलेलं आहे. हे जे मी वारंवार जे म्हणतोय त्याला स्वतः फडणवीसच पाठबळ देत आहेत. तुमच्याकडे प्रवक्ते नाही आहेत मला माहिती आहेत, तुम्ही सोमे गोमे अनेक प्रवक्ते गेलेले आहात, पण आता तुरुंगातल्या लोकांना तुम्ही भाजपच्या प्रवक्ते पदाची जी जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने आज खाली गेलेली आहे. एक गुंडाला आणलं जातं बाहेर, त्याच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि तो काहीतरी सांगतो मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे बरं का. आणि नार्कोची पण तयारी झाली. नार्कोची पण तयारी. ठीक आहे हो, या सगळ्यांची नार्को करा भाजपच्या लोकांची, मग कळेल त्यांनी काय गेल्या 10 वर्षात कांड केलेले आहेत ते. कसला नार्को आणि काय आहे. अनिल देशमुख असतील, संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील, केजरीवाल असतील, संजय सिंग असतील, ईडीचा गैरवापर करून, पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला अडकवण्यात आलं. आणि मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळचे या सगळ्या खटल्यातले मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं, कारण त्यांनी अनिल देशमुखांवरती आरोप करून खळबळ उडवली. आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं. माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील हो, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील,
अमित शहांचं नाव घेतील. अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना. भारतीय जनता पक्षानं असे संत महात्मे गोळा केले. आता काही दिवसांनी एकाला तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलंच आहे या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला. आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतील. बघा, या राज्याच्या राजकारणाची पातळी आपण किती खाली आणायची या राज्यातल्या नेत्यांनी ठरवायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो आमचा वारंवार आक्षेप आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटिक्स गटार केलेलं आहे. फडणवीसांनी समोरून सांगायला पाहिजे गृहमंत्री म्हणून की एका गुंडाच्या, एका दहशतवाद्याच्या स्टेटमेंटवरती विश्वास ठेवू नका म्हणून. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे. हे गृहमंत्री म्हणून काय करतायत तर टाळ्या वाजवत आहेत या आरोपीच्या वक्तव्यावर. पहा एक आरोपी काय बोलतो आहे. स्वतः ते वकील आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो. हे डिसपॉलिटिक्स. आणि देवेंद्र फडणवीस या राजकारणाचे सूत्रधार आहेत. सचिनवाजी कधी काही तुमच्या जवळचे होते. सचिनवाजी कधी काही तुमचे म्हणजे शिवसेनेच्या जवळचे होते असं जे कधी काळी हे विषय सोडून द्यावं. काही एकनाथ शिंदे पण आमच्या जवळ, आमच्या जवळचे होते. अब मुंडा बिगड़ा गया तो हम क्या करें. कधी काळी सगळेच आमच्या जवळचे होते. अमित शहा जवळचे होते, मोदीजी जवळचे होते. होतेच ना जवळचे. ते प्रश्न शिवसेनेत असण्याचे किंवा नसण्याचा नाही आहेत. 20 वर्षापूर्वी कोण कुठे होतं बोलू नका. आज ते कुठे आहेत आणि आज ते काय करतात वर्तमानात बोला. देवेंद्र फडणवीसांवरती अनिल देशमुखांनी आरोप केले, फोटो दाखवले. माझ्या दृष्टीनं हा विषय संपला. मी तुम्हाला काय सांगायचं सांगितलं. उगाच दळण दळू नका. एक गुंड दहशतवादाच्या आरोपातला जो बॉम्ब ठेवतो, बॉम्ब बनवतो, त्याला मुंबईचे पोलीस आयुक्त मदत करतात. जो खुनाचा आरोपी आहे, हत्येचा आरोपी आहे, तो भारतीय जनता पक्ष संकटात आला की ताबडतोब येऊन बाहेर स्टेटमेंट देतो. ही तिसरी वेळ आहे. भारतीय जनता पक्षानं असे प्रवक्ते जे नेमलेले आहेत त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये जो आज आहे त्याच्यापेक्षा रसातळाला जाणार आहे. एवढंच मी सांगतो. पुढला प्रश्न घ्या. सगळ्याच्या मागे फडणवीसच आहे. संपला विषय. पुढला विषय घ्या. मैं आपल्याला सांगतोय ना, मगातपासून मी काय सांगतोय. आप बताइए क्या हिंदी में बताइए क्या है वजह, कौन है वजह. आप मुझे बताइए. आप मुझे सवाल पूछ रहे हो, आप मुझे बताइए वजह कौन है. क्या आप मुझे बता सकते हो. बताइए ना. आप क्यों नहीं बोलते. आप बताइए कौन है. एंटिलिया मामले का हाँ बताइए ना. कौन से केस में एक्यूज है. एंटिलिया में क्या होता आपको मालूम है ना. बॉम्ब रखा था, जिलेटिन रखा था, उसके बाद एक व्यक्ति की हत्या हो गई, उसमें आरोपी है. मुंबई के पुलिस, उस वक्त के पुलिस कमिश्नर और 2-4 अधिकारी. एक आरोपी जेल में है. हाँ, ATS के पास केस है, CBI के पास केस है, बहुत से धागे उसमें है. वो आरोपी भाजपा का प्रवक्ता बनकर, बीजेपी का प्रवक्ता बनकर, फडणवीस जी का प्रवक्ता बनकर बाहर आकर बात करता है और मीडिया उसको महत्व देती है. भाजपा वाले तालियां बजाते हैं. इस तरह से महाराष्ट्र के राजनीति का स्तर ये लोगों ने गिराया है. एक आरोपी है, ये गुनहगार है, जेल में है. अनिल देशमुख इस राज्य के गृह मंत्री थे. अनिल देशमुख 7 बार के विधायक है, अभी भी है, नेता है एक पार्टी. उनको फंसाया गया. उनको बोलने का अधिकार है, वो बोल सकते, लेकिन उनको जवाब देने के लिए आपको एक टेररिस्ट का सहारा लेना पड़ रहा है बीजेपी को. यह आपकी हार है. गृहमंत्री फडणवीस का यह अगर अधिकार है, कर्तव्य है कि सामने आओ और कहो लोगों से, चाहे कुछ भी हो, लेकिन एक टेररिस्ट के स्टेटमेंट पर, राजनीतिक स्टेटमेंट पर विश्वास न रखो. ये उनकी जिम्मेदारी है. चुनाव डेफिनेटली भाजपा हार गया है, मन से भी हार गया है और मैदान में भी हारेगी. इसलिए गुंडों का सहारा लेकर काम. मैंने पहले भी कहा था कि मंत्रालय का 6th फ्लोर जहाँ मुख्यमंत्री बैठते,
जहाँ गृहमंत्री जी बैठते हैं, उनके घर से, उनके कार्यालय से, मुख्यमंत्री पद जो ऊपर बैठते हैं वो सभी से गुंडों की टोलियां चलाई है राजनीति में। और जो जेल में है उनका भी इस्तेमाल हो रहा है। जेल में फ़ोन जा रहे हैं, जेल में उनके लोग जा रहे हैं, क्या करना है क्या नहीं करना है। इसी केस के एक और अभियुक्त आरोपी, मैं नाम नहीं लूँगा, आपको मालूम है, वो शिंदे के साथ है और शिंदे के पार्टी से चुनाव लड़ रहा है अंधेरी से। ये खेल महाराष्ट्र में चल रहा है। और आप नीति की बात करते हो, संस्कृति की बात करते हो, संस्कार की बात करते हो। देखिए, जयंत पाटिल का नाम आ रहा है, आपको लग नहीं रहा कि शरद पवार पे सीधा निशाना आप लगाता है? यही तो है ना, उनके पास लड़ने के लिए क्या है। अब कभी जयंत जी का नाम ले, कभी संजय राउत का नाम ले, कभी और किसी का नाम ले। हाँ, ये क्या करेंगे? उनके पास है क्या? ये हारने वाले, लोकसभा में हारे हैं, महाराष्ट्र में उससे भी बुरी तरह हारने वाले विधानसभा में। म्हणून ते गेल्या आठवड्यात भाजपचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अमित शहा म्हटले की शरद पवार ये भ्रष्टाचारियों का सरगना है और आप कौन है? उद्धव ठाकरेंच्या विषयी बोलले की बोलने दो, हाँ, बोलने दो। तर त्याच पुढचं हे सगळे सिरीज आहे। यही चल रहा है, ये वेब सीरीज चल रहा है। ये बीजेपी ने एक क्रिमिनल क्राइम वेब सीरीज बनाई है। क्या मिर्जापुर ना? हाँ, सर, हे महाराष्ट्र बोलते अनिल देशमुखांनी केलेले आरोप आणि आज वाजनी ये महाराष्ट्र का मिर्जापुर बनाना चाहते हैं। हाँ, परस्पर संबंध आहे का दोन्ही गोष्टीचा? कोणाचा? अनिल देशमुखांनी आरोप केले फडणवीसांवरती। हो, त्याला असं आहे की यांनी बाहेर येऊन आरोप केले। नाही, बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खास बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना। स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही, जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय, यांची गळफटली आहे, फाटली आहे हातभर। त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात, त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील। हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर, जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड, त्यांचा वापर होतो आहे। मी सांगितलं आहे, आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवर हे बोललं जात आहे, गुंडांना आणून तिथे। बोला, राऊत साहेब, कोण अमित करतंय शहा सर? पुण्यामध्ये आले, सर, अमित याच्यामध्ये शहानी कोण उद्धव आहे? ठाकरेंवरती टीका हे जे केली की हे परस्पर संबंध औरंगजेब कोणी फॅन केले? क्लबचे अध्यक्ष आहेत। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि सातत्याने उद्धव ठाकरे शरद पवारांना टार्गेट करतात। आज उद्धव ठाकरेंची पुण्यामध्ये सभा होते। हे पहा, अमित शहानी उद्धव ठाकरेंवरती पुण्याचाच आरोप अमित शहा म्हणजे जयप्रकाश नारायण नाहीत बरं का, आणि अमित शहा म्हणजे आचार्य विनोबाजी भावे नाहीत, किंवा अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाहीत। कळलं का मला काय म्हणायचं आहे ते? अमित शहा कोण आहेत हे माननीय शरद पवार साहेबांनी काल सांगितलेलं आहे पुण्यातच। तेव्हा तुम्ही असे प्रश्न विचारणं सोडा। जर तुम्ही महाराष्ट्राचा अभिमानी असाल तर अशा विषयाला महत्त्व देऊ नका। आपण सगळे मराठी माणसं आहोत, महाराष्ट्राचे अभिमानी आहोत। हे बाहेरचे चोर लफंगे येऊन मराठी माणसावरती असे हल्ले करून बदनाम करत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। हां, राऊत साहेब, अनिल देशमुख म्हणाले होते की त्यांना एक ऑफर देण्यात आली होती जी त्यांनी मान्य हो, त्याच्यावर चर्चा झालेली आहे ना वारंवार। तुम्हाला जेव्हा अटक झाली त्याच्या आधी तुम्हाला अशी काही ऑफर आली होती? नक्कीच तुम्ही विसरत असाल, त्या ऑफर संदर्भात मी राज्यसभेचे तेव्हाचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ते कळवलं होतं की अशा प्रकारे माझ्यावरती दबाव येतो आहे आणि मला सांगितलं जातं की महाविकास आघाडीचे सरकार जे आपण बनवत आहे त्यापासून दूर राहा, नाहीतर तुम्हाला ईडी आणि CBIच्या कारवाईला समोर जावं लागेल। आणि हे मी रेकॉर्डवरती आणलेलं आहे। हे मी तेव्हाचे आमचे उपराष्ट्रपती आणि आमच्या राज्यसभेचे चेअरमन, कारण मी त्यांच्या सभागृहाचा सदस्य होतो आणि आहे, मी त्यांना ताबडतोब ते कळवलेलं आहे। अशा प्रकारच्या दबावाच्या नीती अनीती आमच्यावर चालल्या, पण देशमुख जे असतील, अनिलजी, मी असेल, आम्ही झुकलो नाही। आमच्यातला मराठी बाणा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तो आम्ही कायम ठेवला। आम्ही जर झुकलो असतो, वाकलो असतो, आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असतो, पण आम्ही स्वाभिमानाने राहिलो, आम्ही राहू,
काय करणार? आमचे प्राण घ्याल, आमच्यावर गोळ्या चालवाल ना तुम्ही, अजून काय करू शकता? आमच्यावर तुम्ही गोळ्या चालवाल रस्त्यावरती, आमची तुम्ही सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतलेली आहे, आम्ही तक्रार नाही केली. आता बोलताना म्हणजे बातोबात हिंदी वाक्यामध्ये की भाजप हार गई है, मनसे हार गई है. आता याच्यामध्ये जो पार्टी और जो व्यक्ति मन से हारी जाती है ना, वो कभी जीत नहीं पाएगी. और महाराष्ट्र की जो मिट्टी है बहुत स्वाभिमानी लोगों की मिट्टी है, शिवाजी महाराज की मिट्टी है. ये भाजपा वाले हार गए हैं. देवेंद्र फडणवीस खुद चुनाव हारने जा रहे हैं विधानसभा का, आप देखिए. देखिए वो वाली जो मनसे है, मैं देख रहा था कि आज शिंदे साहब को मिल रहे हैं मुख्यमंत्री. ये उनकी क्या बोल रहे थे, मैंने कल देखा है कि सुना है कि हम सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे, सभी सीटों पर चुनाव लड़ेंगे और आज मुख्यमंत्री को मिलने जा रहे हैं. कितना बड़ा डील हो सकता है. चलिए, थैंक यू वेरी मच. कुठेतरी प्रश्न थांबवायला पाहिजे.